आयोजन केलं होतं। आज सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने गिरणी कामगारांचं घरासहित पुनर्वसन देण्यासंबंधी जी कायदेशीर तरतूद आहे त्या तरतुदीचं पालन सरकारकडून होत नाही आहे। त्या संदर्भात 18 जानेवारीला आम्ही जो मुख्यमंत्री निवास वर्षा या ठिकाणी जो मोर्चा काढून त्यांना चेतावणी देणार आहोत की 22 वर्ष झाली आमची कायदेशीर तरतुदीचं पालन तुम्ही केव्हा करणार, त्याचा ठोस कार्यक्रम जाहीर करा। आणि ह्या मोर्चामध्ये आता फक्त गिरणी कामगारच नाही तर त्याचा वारसदार अग्रक्रमाने येणार आहे आणि त्याकरता निव्वळ मुंबईमधलेच नाही तर ग्रामीण भागात जिथे गिरणी कामगार प्रामुख्याने येत होता असा कोकण विभाग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात गिरणी कामगारचे वारसदार येणार आहेत आणि सरकारला ठोस कार्यक्रम जाहीर करा। गिरणी कामगारांचं घराचं पुनर्वसन केव्हा करणार हा जाब विचारणार आहे। घरांच्या किमती ज्या वाढल्या आहेत त्या कमी करण्याबाबत काय निवेदन देणार आहेत का? आमचं तर पहिल्यापासूनच म्हणणं आहे की गिरणी मालकांनी 100 वर्षापूर्वी आणि वाराने या जमीन घेतल्या, 4 पिढ्या गिरणी कामगार खपला आणि त्यातनं त्यांनी गिरणी मालकाला प्रचंड पैसा मिळवून दिला आणि आज बाजारभावानी 200 कोटी एकरनी जमीन विकतायत आणि बहुसंख्य गिरणी मालक हे विकासक झालेले आहेत आणि ते तयार कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल जागा करून विकतायत, त्याच्यात गडगंज पैसा कमवत आहेत। तर असा पैसा कमवणाऱ्या विकासक आणि गिरणी मालकांवर थोडा जर कर बसवला तर गिरणी कामगारांना मोफत दर मिळेल असं मी सांगतोय। तर आमची हीच मागणी आहे। आंदोलन किती असणार आणि किती माणसं असतात? करी रोड येथील महाराष्ट्र हायस्कूल मैदानामधून आम्ही निघू आणि साधारण 5000 गिरणी कामगार त्याचे वारसदार किमान असतील। पोलिसांची परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण आता परवा तुम्ही बघितलं महाविकास आघाडीचा मोर्चा जाणीबागेवरून निघाला होता तर आमचा मोर्चा निघाला काहीच हरकत नाही आणि जर निघू दिला नाही तर आम्ही आमच्यावर काही कारवाई केली तरी आम्ही तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।